श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, गुरुदर्शन सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं आहे की पिठापूरला जायचं कसं आणि तिथे राहण्यासाठी कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत। तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे, तो जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि या भागामध्ये आपण पाहणार आहेत की पिठापूरमध्ये पाहण्यासारखी कोणती कोणती ठिकाणे आहेत। पिठापूरमध्ये आल्यानंतर पहाटे 5 ला उठून सर्वात अगोदर श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे दर्शन घ्यायला विसरू नका, म्हणजेच काकड आरती घ्यायला विसरू नका, कारण पहाटे 5 ते 6 पर्यंत महाराजांचे पादुका दर्शन होते आणि नंतर पादुका फुलाने झाकून घेतली जातात। त्यानंतर तुम्ही सकाळी 6:30 ते 7 पर्यंत मस्त इडलीचा नाश्ता करून अण्णावरमच्या दिशेने जा। पिठापुरमवरून अण्णावरमला 50 ते 70 रुपये तिकीट लागेल। अण्णावरम मध्ये भारतातील एकमात्र सत्यनारायण मंदिर आहे। दुपारी 12 पर्यंत तुम्ही दर्शन घेऊन पिठापुरमला वापस याल। त्यानंतर तुम्ही पिठापुरम मध्ये असलेल्या कुकुटेश्वर मंदिरचं दर्शन घ्या। तेथे महादेवाचं सुंदर स्वयंभू शिवलिंग आहे। तेथील दर्शन झाल्यानंतर मंदिराजवळच पदगया आहे, त्याचे पण दर्शन घ्या। तेथील दर्शन झाल्यानंतर दुपारच्या जेवणासाठी मंदिराशेजारी मंदिराचे अन्नछत्र आहे, तिथे तुम्ही महाप्रसाद घेऊ शकता। नंतर तुम्ही काही तास आराम करा आणि दुपारी 4 वाजता बाहेर पडा आणि मग नंतर तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ मंदिरापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंती माधव मंदिरला जायला विसरू नका। खूपच सुंदर मंदिर आहे। कुंती माधव मंदिराचं दर्शन करून झाल्यानंतर तुम्ही अनगा दत्त मंदिर म्हणजेच दत्त महाराजांच्या पत्नी यांचं मंदिर तेथून काही किलोमीटरच्या अंतरावर आहे, तेथे तुम्ही रिक्षाने जाऊ शकता। हे सर्व मंदिर तुम्ही 6 ते 6:30 पर्यंत पाहून घ्याल हे नक्की। आणि नंतर तुम्ही 7 वाजताच्या श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या आरतीला वापस या। खूपच छान आणि मंत्रमुग्ध करणारी महाराजांची आरती असते, ते मिस करू नका। अशा पद्धतीने तुमचे पिठापुरम मधील व आजूबाजूचे पाहण्यासारखे मंदिरांचे दर्शन होईल। आणि हो, मी काही दिवसात अक्कलकोट, गाणगापूर आणि पिठापूर ही प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे आणि त्यावर डिटेल ब्लॉग बनवणार आहे, म्हणजेच अक्कलकोट, गाणगापूर आणि पिठापूरला जायचं कसं, राहायचं कुठं आणि खाण्यासारखे कोणते कोणते ऑप्शन आपल्याला अवेलेबल असतील हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्हाला तो व्लॉग पाहायचा असेल तर आपल्या मनोज शिंदे व्लॉग्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।